नाही, 22 तारखेचा जो क्षण आहे तो अतिशय ऐतिहासिक आणि सुवर्णाक्षरात लिहिला जाईल असा तो क्षण आहे. आणि केवळ भारतवासियांसाठी नव्हे तर जगभरामध्ये असंख्य जे कोट्यावधी रामभक्त आहेत. मला वाटतं हा 500 वर्षाचा लढा पूर्ण होण्याचा एक वेगळा आनंद आज संपूर्ण हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात आहे. राज्य सरकारनं आता सुट्टी जाहीर केलेली आहे. सगळ्या गावांमध्ये रोषणाई करणं ठीक आहे. सरकारने ते सांगावं असं अजिबात नाही आहे. प्रत्येक नागरिक स्वतःहूनच आता पुढाकार घेतो आहे आपापल्या परीनं. मग ते घरापुढे सडा टाकणं असू देत, गुढ्या उभारणं असू देत, घरावरची रोषणाई करणं असू देत, ते सगळ्याच गोष्टी आता नागरिकांच्या गगनात आनंद मावेना असा म्हणतो ना तसा प्रकारची भावना तयार झाली आहे. एकीकडे राज्य सरकार जरांगे पाटलांशी चर्चा करत असताना ते आंदोलनावर ठाम आहेत आणि आजपासून मुंबईच्या दिशेने ते कूच करतायत. काय एकंदरीत सरकारची भूमिका या संदर्भात? सरकारने भूमिका ती स्पष्ट केलेली आहे. आता साधारण जे 54 लाख दाखले उपलब्ध होत आहेत, आम्ही महसूल खात्याच्या माध्यमातून सगळ्या गावांमध्ये त्या दाखल्यांच्या करता विशेष माहिती घेतलेली आहे. त्याचं वाटप झालं पाहिजे. जे काही सगळे सोयरे हा त्यांचा जो साधारण आग्रह होता तो आपण तत्वतः काही बाबतीत मान्य केलेला आहे. मला वाटतं आता खरं म्हणजे एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. धोरणात्मक निर्णय झालेत. मी म्हटल्याप्रमाणे 54 लाख दाखल्यांची उपलब्धता आपण करतो आहे. आणखीनही थोडा वेळ लागला आपल्याला त्या गोखले इन्स्टिट्यूटकडून त्याचं सॉफ्टवेअर मिळणं. म्हणजे आता प्रक्रिया सुरू झालेली आहे. आता याला जो महिनाभर लागेल, 15 दिवस लागतील, काय जो कालावधी लागेल, आता एकदा आपण पाऊल पुढे टाकलेलं आहे. मला वाटतं त्यांनीसुद्धा सरकारच्या भूमिकेला प्रतिसाद देऊन आपलं आंदोलन स्थगित केलं पाहिजे अशी त्यांना विनंती आपल्या माध्यमातून. मराठा समाजाला आरक्षण आश्वासन देणारे 2 नेते शांत बसले तसं शरद पवार म्हणताय, कसं बघताय आपण? नाही, असं आहे, मराठा समाजाला आरक्षण देण्याची सरकारची भूमिका काल होती, आज आहे, ती उद्या आहे. 100% आपण देणार आहोत आणि कोणाच्या आरक्षणाला धक्का न लावता आपण देणार आहोत. एकदा मला वाटतं पवार साहेबांनीच एकदा केव्हा तरी जाहीर केलं पाहिजे की त्यांच्या इतक्या वर्षाच्या राजकीय प्रवासामध्ये राज्यात ते राज्याचे प्रमुख राहिले, केंद्रात मंत्री राहिलेत, तरी किती प्रयत्न केले मराठा समाजाचे आरक्षण देण्यासाठी. एकदा त्यांनी जाहीर करावं ना. तलाठी भरती प्रक्रियेवरून देखील आता ठिकठिकाणी आंदोलनं होत आहेत. भरती रद्द करण्याची मागणी केली जाते. सरकारची काय भूमिका आहे? भरती प्रक्रिया रद्द होणार नाही. पूर्ण पारदर्शकता पाळली गेलेली आहे. कोणावर अन्याय झालेला नाही आहे. की कोणीतरी बातम्या पेरते. राजकीय पुढाऱ्यांनासुद्धा काही त्यांनी बंधनं पाळली पाहिजे. आपण हजारो मुलांच्या भावनेशी खेळतो आहे. मला वाटतं आज निकाल आमच्या वेबसाईटवर गेलेला आहे. त्यामुळे ज्यांना ते गुणवत्ता यादीत त्यांची नाव आली त्यांना संधी मिळणार आहे. श्रीरामपूरमध्ये आज मोठं आंदोलन केलं जाते. श्रीरामपूर जिल्हा व्हावा ही मागणी पुन्हा एकदा जोर धरली जाते. काय तसं राज्य शासनाचा काही विचार आहे काय? नाही, सध्या राज्यापुढे कोणत्या नवीन जिल्ह्याची निर्मितीचा प्रस्ताव नाही आहे. सध्या पूर्णतः राज्याच्या विकासाच्या कामामध्ये, कारण येणाऱ्या संपूर्ण आता जो काही मग तो शेतकऱ्यांच्या बाबतीमधले मुद्दा होता. पहिल्यांदा 1 रुपयाची पीक विमा दिली आपण. 5 रुपये अनुदान दुधाचं आपण देतो आहे. कांद्यासाठी अनुदान दिलं आहे. अतिवृष्टी, सततच्या पावसात झालेलं नुकसान आपण देतो आहे. आज कोपरगावचा उल्लेख जर केला पाहिजे तर सगळ्यात जास्त मदत आपण या तालुक्याला दिली. अशा अनेक गोष्टी आहेत. सरकारपुढे प्राधान्यक्रम ठरलेले आहेत. जिल्हा हा काही सरकारी दृष्टीने प्राधान्यक्रम नाही आहे. सर, राम मंदिराचा कार्यक्रम झाल्यानंतर लोकसभेचे पडघम वाजणार आहेत. शिर्डी मतदारसंघात भाजप कशी तयारी करते? असं की तो महायुतीचा निर्णय आहे. महायुती जो निर्णय घेईल पक्षाचे कार्यकर्ते मान्य करतील. दक्षिणेत आपण लोकसभा लढवणार अशी देखील चर्चा आहे. अशी बरीच म्हणजे चर्चा तर सगळ्यांच्याच बाबतीमध्ये आहे. आणि मागच्या वेळेस आपण इथं आल्या कोपरगावात आल्यानंतर आशुतोष काळेंची गॅरंटी घेतली होती. यंदा नगर परिषदेसाठी वाढण्याची गॅरंटी घेणार का? असं की तो प्राप्त परिस्थिती राजकीय निर्णय आता शेवटी महायुती म्हणून आम्ही निवडणूक लढणार आहोत ना. तर महायुती म्हणून जे जे निर्णय लढवतील त्या सर्वांचीच गॅरंटी मी घेतलेली आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.